मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। मुलाचं लग्न व्हावं, घरामध्ये सुनबाई यावी, प्रत्येक आईला वाटतं भगतसिंगाच्या आईचं नाव होतं विद्यावती। मग विद्यावती मातेला वाटत नव्हतं का माझ्या मुलाचं लग्न होऊ नये, घरामध्ये सुनबाई येऊ नये, असं वाटत नसेल का? निश्चितच माझ्या मुलाचं लग्न व्हावं, घरामध्ये सुनबाई यावी वाटत होतं। विद्यावतीने विचारलं भगतसिंगाला, भगत तुझे शादी नहीं करनी, दुल्हन नहीं लानी। सांगितलं माँ, शादी तो जरूर करूंगा, दुल्हन तो जरूर लाऊंगा, लेकिन मेरी शादी दुनिया से कुछ अलग होगी, मेरी दुल्हन दुनिया से कुछ अलग होगी माँ। अगं माते, माझं लग्न काहीतरी वेगळं असेल जगातल्या लग्नापेक्षा, माझी नवी काहीतरी वेगळी असेल। आईने विचारलं, अरे असं तू कोणतं लग्न करणार आहे की जगा वेगळा म्हणतोय? अशी कोणती तू बायको करणार आहे की जगा वेगळी आहे? त्यावेळेला भगतसिंगानं उत्तर असं दिलं महाराज त्या ठिकाणी, माँ आजादी की दुल्हन मेरी, कफन की चुनरी ओढे, अब दिन रह गए थोडे। उत्तर दिलं माते, अगं जगातले नवरदेव त्या ठिकाणी घोड्यावर आरूढ होऊन नवरी घरामध्ये आणतात, पण तुझा भगत मात्र त्या ठिकाणी फाशीवर आरूढ होऊन आझादी सोबत लग्न लावून आझादी या भारत देशामध्ये घेऊन त्या भगतसिंगाचा आदर्श आज डोळ्यासमोर ठेवा। माझ्या तरुण भगिनींना देखील या ठिकाणी मी सांगेल की या ठिकाणी आज आपल्यासाठी आदर्श घेण्यासाठी तुम्ही सैराटचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू नका। आदर्श ठेवायचा असेल ना तुम्हाला, तर त्या ठिकाणी देव यांनी मालिकेचा तुम्ही आदर्श डोळ्यासमोर ठेवू नका। तुम्हाला आदर्श ठेवायचा आहे ना, झाशीची राणी महालक्ष्मीबाई त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, अहिल्याबाई होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आनंदीबाई जोशींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, पी.व्ही. सिंधू, पी.टी. उषा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, लतादेवी मंगेशकर अख्ख्या जगाला त्या आवाजानं वेड लावलं, त्या लतादेवींचा आदर्श आज डोळ्यासमोर ठेवा। आज आदर्श चुकलेला आहे, कारण बघा तुम्ही, स्त्री ही कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही। झाशीची राणी काय त्या ठिकाणी अवस्था होती, तासभर देखील पती गेल्याच्या नंतर, पतीचं निधन झाल्यानंतर तासभर देखील त्या ठिकाणी शोक व्यक्त करायला, दुःख व्यक्त करायला वेळ मिळाला नाही, का तर सिंहासन, राजसिंहासन विरोधामध्ये होतं। आज अहिल्याबाई होळकरांचा जर विचार जर केला ना, तर त्या ठिकाणी 1.5 लाख सैनिकाला एका पत्रामध्ये परत पाठवलं होतं महाराज। ही श्री शक्तीची ताकद आहे। आमच्या आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताबाईंचा जर विचार केला, 1400 वर्ष जगलेल्या योग्याला म्हणावं,
मुक्ताईचा 1400 वर्ष जगलेल्या योग्यानं म्हणावा आजी जन्म आलो. 1400 वर्ष जगलेल्या योग्यानं एकदा दृष्टी लिहाली, समोर पाहिलं, दर्शन झाल्याबरोबर कधी ना भेटलेला तो चांगदेव महाराज, कधी ना आयुष्यात बघितलेली समर्पित 7 वर्षाची श्री संत मुक्ताबाई, पण एकाच भेटीमध्ये समोर पाहिल्याबरोबर दर्शन घेतल्याबरोबर 1400 वर्ष जगलेल्या योग्यानं म्हणावं, बस आई तुझा पुत्र म्हणून या लेकराचा स्वीकार कर, ही ताकद श्री शक्तीची आहे. विठ्ठल विठ्ठल. चला, आपला विषय चालू आहे प्रारब्धाचा, पण जसा जसा प्रवाह येईल नाही का तशा प्रमाणे नदीचं पाणी पुढच्या प्रवाहामध्ये वाटचाल करत असतं. तशाच प्रकारे जशी प्रमाण आली, जशी विषय निघाला, तसंच आपण पुढे पुढे चाललो. हायवे सोडून बऱ्याच आतमध्ये आलो, पण जरी भालगावला आलो तरी सुद्धा पुन्हा हायवेला जावंच लागणार आहे. कितीही अभंग सोडून दुसरीकडे गेलो तरी पुन्हा अभंगाकडे यावंच लागणार आहे. आपला विषय आहे प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग आणि भोगिल्याची भोग तो ना सुटे. हस्तिनापूरच्या राजाला देखील प्रारब्ध चुकलं नाही. कशा प्रकारे? हस्तिनापूरचा राजा कोण? धृतराष्ट्र. नाव त्याचा धृतराष्ट्र. महाभारतातील सर्वात दुर्दैवी आणि अभागी व्यक्ती म्हटलं तर धृतराष्ट्र. कारण ज्याचं जीवनच धूर्त आहे तो काय भगवंताचं कीर्तन श्रवण करू शकेल? ज्याचं जीवनच धूर्त आहे तो काय भगवंताचं दर्शन करू शकेल? ज्याचं जीवनच धूर्त आहे तो काय भगवंताची गीता कथा श्रवण करू शकेल? माणसाचं जीवन हे पवित्र गंगेच्या पाण्यासारखं स्वच्छ निर्मळ असलं पाहिजे. मन सुद्धा स्वच्छ पवित्र निर्मळ असलं पाहिजे, नाही का? म्हणून त्या ठिकाणी धर्माचा अंगीकार करा, कारण धर्म पांडवाने केला, देव अंगी राबविला. या जीवनरूपी रथासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा हो असं जर वाटत असेल ना, तर त्या ठिकाणी धर्म करा, धर्म करा, धर्म करा, त्याने देव येतील घरा. धर्म पांडवाने केला, देव अंगी राबविला. विठ्ठल विठ्ठल. विषय चालू आहे हस्तिनापूरच्या राजाचा. हस्तिनापूरच्या राजाला देखील प्रारब्ध चुकलं नाही. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं, 100 कौरव, धृतराष्ट्राचे 100 पुत्र गतप्राण झाले, मारल्या गेले. हा विनाश झाला कौरव सेनेचा. कशामुळे झाला? पांडवांचा विरोध केल्यामुळे कौरवांचा विनाश झाला. सत्याचा विरोध केल्यामुळे असत्य संपलं. पण त्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे. 100 कौरव का मारल्या गेले? इथे सुद्धा प्रारब्धच आहे महाराज. कशा प्रकारे बघा, ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं आणि महाभारताचं युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र एक पुत्र, माणसाचा एखादा व्यक्तीचा पुत्र साधा मोटरसायकल वरनं जरी पडला तर त्या माणसाचा जीव कासावीस होतो. जर फक्त मोटरसायकल वरून जर पोरगा पडला तर जीव कासावीस होतो. ज्याचे 100 पुत्र डोळ्यात झाले, त्या धृतराष्ट्राच्या अंतःकरणाला काही वाटलं असेल हो. जरी धृतराष्ट्र होता, आंधळा होता, तरी सुद्धा पित्याचं अंतःकरण होतं, पित्याची भावना होती, पित्याचं हृदय होतं. काही वाटलं असेल अंतःकरणाला. 100 पुत्रगत प्राण झाल्यावर जेव्हा महाभारताचं युद्ध संपला आणि महाभारताचं युद्ध संपल्याच्या नंतर विदुर काका आलेले आहे आणि विदुर काका जवळ त्या ठिकाणी धृतराष्ट्र बसलेले असताना ढसढसा रडत आहे. रडत असताना विदुर काकाने विचारलं, अरे का रडतो तू? त्यावेळी धृतराष्ट्राने विचारलं, विदुरा अरे सांग ना, मी काय पाप केलं होतं? अरे जन्म मला आंधळ्याचा प्राप्त झाला आणि माझे 100 पुत्र माझ्या डोळ्या देखत त्या ठिकाणी गतप्राण झाले. राजा अरे काय रे मी एवढं पाप केलं होतं सांग ना. अरे माझ्या वंशाला दिवा राहिला नाही, पाणी पाजायला कुणी शिल्लक राहिला नाही. राजा सांग रे काय पाप केलं होतं? त्यावेळी विदुर काका सांगताय, हे तू मागच्या 14व्या जन्मातलं गाठोडं भोगतोय. मागच्या 14व्या जन्मातलं प्रारब्ध तुला आता भोगावं लागतंय. त्यावेळी आठवण करून दिली विदुर काकांना, अरे मागच्या 14व्या जन्मामध्ये तू एक राजकुमार होतास आणि राजकुमार असताना त्या ठिकाणी अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला. दिवसभर त्या अरण्यामध्ये फिरलेला आहे. कडाक्याचे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि दिवसभर त्या अरण्यामध्ये फिरून एकही शिकार मिळाली नाही आणि एकही शिकार न मिळाल्यामुळे 3:30-4 वाजेच्या सुमारास हा राजकुमार हताश निराश झालेला आहे. घनदाट असं अरण्य होतं. अरण्याच्या त्या पर्वताच्या पायथ्याशी ते अरण्य
शबीरला एकही शिकार मिळाली नाही आणि एकही शिकार न मिळाल्यामुळं सायंकाळच्या वेळी 4-5 वाजेच्या सुमारास मात्र तो अतिशय निराश झालेला आहे, हताश झालेला आहे. अरे एवढ्या मोठ्या घनदाट अरण्यामध्ये मला एकही शिकार मिळू नये, काय कामाचं हे अरण्य, याला वेळीच आग लावून दिलेली बरी. काय महाराज, सब पैसे के भाई बिन का साथी नहीं कोई. तुमच्यापासून जर फायदा होत असेल तर अनेकच मित्र तुमच्या जवळ येतील, अनेकच नातेवाईक तुमच्या जवळ येतील. जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे, जब तक अपने पल्लव में पैसा तब तक सब मीठा बोले. संत कबीरदासजी महाराज सांगतात, जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे, जोपर्यंत तुमच्यापासून फायदा आहे, तोपर्यंत अनेक तुमच्या जवळ येतील. पण ज्या वेळेला तुम्ही कंगाल होताल त्यावेळेला म्हणते ते पागल आहे, त्याच्या कुठे नादी लागतात, चला दुसऱ्या रस्त्याने, याला कुठे राम राम घालता, अशी अवस्था त्या ठिकाणी होते. महाराज हीच अवस्था तो राजकुमार म्हणतोय, अरे एवढ्या मोठ्या अरण्य, एवढ्या मोठ्या अरण्यामध्ये मला एकही शिकार मिळू नाही, काय कामाचं हे अरण्य, याला वेळीच आग लावून दिलेली बरी. त्याच वेळी त्यानं काय केलं, घोड्याच्या रिकिबीला गारगोट घासली. गारगोट घासल्यानंतर ठिणग्या उडाल्या, जाळ झाला आणि जाळ झाल्याच्या नंतर त्यानं ते अरण्य पेटून दिलं. उन्हाळ्याचे कडाक्याचे दिवस होते, वेगानं पळणारे जे पशु होते आपापला प्राण वाचवत त्या ठिकाणी पळत होते, पण जे मंद जड पशु होते आगीनं होरपळत होते, जीव तडफडत होता, जळून खाक होत होते, गत प्राण होत होती. त्याच वेळी त्या ठिकाणी त्या पर्वताच्या पायथ्याशी एक सर्पिणी आलेली होती. 100 पिल्लं तिला होती आणि आपल्या त्या 100 पिल्लांना ती असा गोल वेटोळा घालून बसलेली आहे. गोल वेटोळा घालून बसलेली असताना अग्नी जसा जवळ जवळ आला, तो अग्नी विझवण्याचा प्रयत्न करू लागली, तोंडातनं फुंकर मारू लागली. पिल्लांचा प्राण वाचवण्यासाठी काही झालं तरी चालेल, पण माझी लेकरं मात्र त्या ठिकाणी वाचली पाहिजे. तोंडातनं फुंकर मारत आहे, पिल्ले वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी काही उपयोग नाही झाला, अग्नीचे चटके बसायला लागले. त्यावेळी स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी ती सर्पीन बिळामध्ये शिरलेली आहे. बिळामध्ये शिरल्याच्या नंतर तास 2 तासामध्ये, घडी 2 घडीमध्ये त्या ठिकाणी तो अग्नी शांत झाला आणि अग्नी शांत झाल्याच्या नंतर ही सर्पीन बिळाच्या बाहेर आली. बिळाच्या बाहेर आली, आकाशाकडे पाहिलं, डोळ्यासमोर अंधार दिसत होता, नेत्रहीन झाली होती. तिच्या लक्षात येत नव्हतं की माझ्या डोळ्यासमोर अंधार का येतो आहे, मला दिसत का नाही. पुन्हा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिची पिल्ल होती, पिल्लापर्यंत आली. पिल्लाला असा गोल वेटोळा मारला तर 100 पिल्लाच्या शरीराचे मणी मणी लागले. अतिशय दुःखी झाली. जातीची सर्पीण होती, पण त्या ठिकाणी अंतकरण आईच होत, आई ती आईच असते. महाराज अतिशय दुःखी झाली, हताश झाली, निराश झाली. आकाशाकडे पाहिलं, लक्षात आलं मी नेत्रहीन झाले अग्नीच्या दाहकतेमुळे. आणि त्याच वेळी त्या सर्पिणीनं भगवंताला जाब विचारला, राजा भगवंता, अरे काय मी एवढा पाप केलं होतं राजा की मी नेत्रहीन झाले आणि माझे 100 पुत्र माझ्या डोळ्यात देखत गत प्राण झाले. राजा अरे काय रे मी एवढा पाप केलं होतं भगवंता, हे का घडलं? अरे कोण तो महाशय होता, हे अरण्य पेटवल्या वाचून त्याचं काय बंद पडलं होतं. त्यानं हे अरण्य पेटवल्यामुळं, ज्या महाशयानं हे अरण्य पेटवलं, त्यानं अरण्य पेटवल्यामुळे माझे 100 पुत्र गत प्राण झाले. जशी मी आंधळे झाले ना, तर त्याला माझा श्राप आहे. त्याला अरण्य पेटवल्यामुळे मी नेत्रहीन झाले ना, तर त्याला माझा श्राप आहे. त्याला 1 जन्म अंधळ्याचा प्राप्त हो आणि त्याचे 100 पुत्र त्याच्या डोळ्यात देखत गत प्राण हो. तोच राजकुमार पुढे धृतराष्ट्र म्हणून जन्माला आला. त्या सर्पिणीच्या श्रापामुळे अंधळ्याचा जन्म प्राप्त झाला आणि त्या सर्पिणीच्या श्रापामुळे 100 पुत्र 100 कौरव डोळ्या देखत गत प्राण झाले. याला म्हणतात प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग आणि भोगिल्याची भोग तो ना सुटे. विठ्ठल विठ्ठल. जे हस्तिनापूरच्या राजाला प्रारब्ध चुकलं नाही, तुमची आमची काय कथा आहे. म्हणून त्या ठिकाणी आताच सावध व्हा, पुढचा जन्म हरिभक्ताचा जावा. असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी वेळी सावध व्हा आणि सावध होऊनी काय करा, सावध होई. कारण नाथ बाबा सांगतात की एका जनार्दनी वासना सांडोनी आणि
करीचे भजनी सावध होई. आताच सावध व्हा. म्हणून त्या भगवंताकडे मागणी मागताना चांगली मागणी मागा. त्याचं कार्य करत असताना, त्याच्या कार्य करत असताना हेतू मनामध्ये चांगला ठेवा. जर हेतू मनामध्ये वाईट असेल तर त्याचं फळ सुद्धा वाईटच मिळतं महाराज, नाही का? म्हणून त्या ठिकाणी त्याचं कार्य करत असताना आमच्या संत महात्म्यांनी कार्य केलं. कार्य करत असताना त्याच्याकडे काहीच मागितलं नाही. निष्काम भावनेनं कार्य केलं. आणि निष्काम भावनेनं कार्य केल्यानंतर दोन हातानं जर त्याला दिलं तर हजारो हातानं देणारा तो भगवान परमात्मा आहे. दोन अश्रू जर त्याच्यासाठी जर ढळले तर त्या ठिकाणी हजारो आनंदाच्या अश्रूचा पूर वाहून आणणारा तो भगवान परमात्मा आहे. विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंताकडे मागत असताना एकच मागा. आमच्या संतांचं मागणं काय, आपलं मागणं काय? आपलं मागणं, ज्याने आम्हाला त्रास दिला राजा, पुढच्या वर्षी पंढरपूरला पायी येतो वारीला, पुढच्या वर्षी गावाची पंगत घालतो, पण त्या ठिकाणी ज्याने माझा बाण कोरला ना, बस त्याचा सुपडा साफ होऊ दे राजा. पंगत देऊन उपयोग नाही, भगवंताचं भजन करून उपयोग नाही. मनामध्ये हेतू असावा. अहो, भगवंताची भक्ती करत असताना आमच्या संत महात्म्यांनी काय मागितलं? करियाती मीरांचा नाश उदय होनी प्रकाश करी वास हृदयी. मागितलं नाही आमच्या संत नामदेव महाराजांनी देखील. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वासया पंढरीचा सदा संग हरिदासांचा. मागितलं काय? मागणं मागितलं. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. राजा, तुझ्याकडे मागणं एकच आहे, तुझ्या चरणाची सेवा अखंड होऊ दे, त्याच्यामध्ये खंड. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.